धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद पेटला। धंगेकरांनी मोहोळ यांना पुन्हा केलं उघड। मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांची यादी आणली समोर। माझ्यावर एकही गुन्हा नसल्याचं मोहोळांचं वक्तव्य। तर मोहोळ यांच्या वक्तव्यानंतर धंगेकरांकडून पोलखोल। कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी मंत्री उदय सामंतांची निवड। कोमसापचं विश्वस्त पद आता राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आलं। जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती। निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या भेटी वाढल्या। प्रताप सरनाईक, प्रसाद लाड यांनी घेतली शरद पवारांची भेट। तर शरद पवारांचा निरोप घेऊन जितेंद्र आव्हाड वर्षावर गेल्याची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 ऑक्टोबरला यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर। यवतमाळमध्ये आयोजित पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। मीरा भाईंदर शहर राजकीय प्रयोगशाळा नाही। बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे मीरा भाईंदरचं वातावरण बिघडतंय। एमआयएम नेते वारिस पठाण यांनी मीरा भाईंदर परिसरात दिलेल्या भेटीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला संताप। हर्षवर्धन सपकाळांच्या आरोपांवर आमदार संजय गायकवाड संतप्त। गायकवाडांनी केला सपकाळ यांचा एकेरी उल्लेख। तो आमदार असताना काय शेण खाल्लं? गायकवाडांकडून सपकाळांना उलट सवाल। नवी मुंबईत मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट। निवडणूक अधिकाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करा, मनसेच्या शिष्टमंडळाची पोलिसांकडे मागणी। भाजपा आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतली कर्डिले कुटुंबियांची भेट। यावेळी कर्डिलेंसोबत असलेल्या मैत्रीच्या संबंधांना दिला उजाळा। अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करा, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे मागणी। शब्दांचा किमयागार साक्षेपी व्यक्तिमत्वाला मुकलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ लेखक पियुष पांडेंना श्रद्धांजली। नेवासा तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण झालेल्या तरुणाची सचिन खरातांनी घेतली भेट। तर हा हल्ला आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी केला असून आरएसएसवर बंदी घालण्याची केली मागणी। पाथरी तालुक्यात उभारलं ग्राम संसद भवन। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भवनाचं लोकार्पण। कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती। सावंतवाडीत शिंदे सेनेचा भाजपला धक्का। माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावले शिवसेनेत। वंचितचे पदाधिकारी प्रमोद कुटे परभणीहून छत्रपती संभाजीनगरला। जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर। अमित शहा यांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं होणार उद्घाटन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 27 ऑक्टोबरला मुंबई दौरा। मंत्री नितेश राणेंकडून दौऱ्याआधी तयारीची पाहणी। माझगाव डॉक इथे अत्याधुनिक जहाजाचं शहा करणार लोकार्पण। कोल्हापूरच्या कागलमध्ये सुरू असलेल्या उरुसात जायंट व्हील पाळणा 80 फुटावर अडकल्याची घटना। जायंट व्हीलमध्ये 18 जण अडकले होते। अग्निशमन दलाच्या बचाव पथकानं अडकलेल्या 18 जणांना सुखरूपपणे केलं रेस्क्यू। यामध्ये 5 महिला, 4 लहान मुलं आणि 9 पुरुषांचा समावेश। तर सुटकेचा थरार तब्बल 4 तास चालला। हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरनं जीवन संपवलं। सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप। साताऱ्यात खळबळ। तर फलटणमधील या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली माहिती। सातारा एसपींकडून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ माहिती घेतली। फलटण प्रकरणात मोठी कारवाई। पीएसआय गोपाल बदने निलंबित। महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास अधिक सुरू।
स्वतःला संपवण्यापेक्षा जो त्रास देतो त्याच्यावर कारवाई कशी होईल याचा विचार करा. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या. फलटणच्या प्रकरणावर आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. डॉक्टर महिलेचा शवविच्छेदनानंतर मृतदेह बीडकडे रवाना. साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिलेचा मृतदेह मूळ गावी रवाना. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी कोणालाही वाचवलं जाणार नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपासाला वेग. आत्महत्या प्रकरणी तपास पुढे सरकला. प्रशांत बनकर याचे मृत महिलेला सर्वाधिक कॉल. प्रशांत बनकरचं कॉल ड्युरेशन पोलिसांच्या हाती. डिलीट व्हॉट्सअॅप चॅट देखील पुन्हा प्राप्त करणार. साताऱ्यातील महिला डॉक्टरने मागवलेली संबंधित पोलिसाची माहिती. आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीची प्रत लोकशाही मराठीच्या हाती. डॉक्टर विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा जबाब देखील समोर. जबाबात संबंधित पोलीस अधिकारी खासदारांची नावं. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण. गृहमंत्र्यांनी संबंधितांवर 302चा गुन्हा दाखल करावा या मागणीकरता वंजारी समाज आक्रमक. जय भगवान महासंघाच्या वतीनं घटनेचा निषेध. पिंपरी चिंचवडच्या भोसरीमधून अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना 106 गोधन दान. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गोपूजन करत शेतकऱ्यांकडे गोधन सुपूर्द. पोलिसांचा कामचुकारपणा पुन्हा उघडकीस. मीरा भाईंदरमध्ये मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित. तरीही पोलिसांनी हरवला म्हणून दाखल केली तक्रार. अमरावतीच्या वलगाव रेल्वे पुलावर एसटी बसचा तांत्रिक बिघाड झाल्यानं बस बंद पडली. अर्धा तास ट्रॅफिक जाम. वाहतूक आणि वलगाव पोलिसांनी घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत केली. 26 ऑक्टोबरला कोल्हापुरात पहिलं स्त्रीवादी साहित्य संमेलन. आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं आयोजन. परभणीच्या परळ गव्हाणातील 26 वर्षीय युवक बेपत्ता. ताडकळस पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद. नवनाथ लक्ष्मण शिंदे असं बेपत्ता युवकाचं नाव. सांगलीच्या इस्लामपूरचा ईश्वरपूर नामकरणाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं पत्र प्राप्त. कॅलिग्राफीने उजळली भवरवाडी जिल्हा परिषदेची शाळा. बीड जिल्ह्यातील या शाळेतील चिमुकल्यांचं हस्ताक्षर आणि रांगोळी लक्ष वेधणारी. यवतमाळमध्ये जलजीवन मिशन योजनेची देयकं अदा करताना प्रशासनाची कसरत होण्याची शक्यता. पाणीपुरवठा विभागानं मागणी केलेल्या 110 कोटींपैकी फक्त 26 कोटीच मिळाले. अमरावतीच्या 16 वर्षीय सुजल कोहळेचा सायकलिंगमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. फडणवीस सरकारचं मोठं पाऊल. बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करणार. रेशन कार्डची देखील पडताळणी होणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. पुणे शहरातील अनधिकृत बॅनर झेंड्यांवर कारवाई. जवळपास 4600 बॅनर पालिकेनं हटवले. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर अतिक्रमण विभागाची कारवाई. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी केडीसीसी कडून 3 लाखांपर्यंत कर्ज घेता येणार. धवल क्रांती योजनेला सुरुवात. एका म्हशीसाठी 1.5 लाख तर 2 म्हशींसाठी 3 लाख रुपये कर्ज मिळणार. पुरंदरमधील गुळूममध्ये भक्तिशक्तीचा संगम. प्रसिद्ध काटेवारस यात्रेला घटस्थापनेनं सुरुवात. मंदिर आणि गावात आकर्षक विद्युत रोषणाई. भंडाराच्या पवनीत रात्री अस्वलाची एंट्री. 3 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागानं केलं अस्वलाला जेरबंद. चंद्रपूरमधील ताडोबाच्या पक्षी वैभवात नवी भर. वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांनी शोधला युरोपियन नीलपंख पक्षी. कोळसा कुरण क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला हा पक्षी. रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्यानं 7 कंपन्यांची निवड. 2 वर्षांसाठी तब्बल 257 कोटी रुपये करणार खर्च. बीएमसीच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंदणी. आतापर्यंत 168 लोकांनी केले अर्ज निश्चित.
महापालिकेकडून 426 घरांची लॉटरी. मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक. कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पॉवर ब्लॉक. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विशेष ब्लॉक. ब्लॉक कालावधीत कर्जत ते खोपोली लोकल बंद राहणार. पश्चिम रेल्वेचा तिकीट तपासणीतील नवा विक्रम. एकाच दिवसात 1,39,00,000ची दंड वसुली. 17,383 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. सणासुदीत फुकटे रेल्वे प्रवासी मात्र वाढले. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम. 948 विना तिकीट अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. फुकट्यांकडून एकूण 6.66 लाखांचा दंड वसूल. मेट्रो रेल्वे 3चा प्रवास सुसाट, परंतु भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक. प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी. पुणे एसटी विभागाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठा यश. 3 दिवसांच्या काळात तब्बल 6 कोटी रुपयांची कमाई. तर बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार. 1 नोव्हेंबर पासून नवा नियम लागू होणार. 12वीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ. 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार. पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदीसाठी 1 वर्षानंतरच आता पैसे काढता येणार. खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट. व्हॉट्सअप युजर्सला झटका. ChatGPT आता वापरता येणार नाही. व्हॉट्सअपवर फक्त मेटा AI असिस्टंटच वापरता येईल. मेटाची मोठी घोषणा. पुढील 15 दिवस वातावरणात बदल होणार. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. सर्दी खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ. दिवाळीपासून मुंबईची हवा अतिवाईट श्रेणी. तर मुंबईसह ठाणे पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. अमरावतीच्या मेळघाटात रंगतदार थाट्या बाजाराला प्रारंभ. ढोलकी बासरीचे स्वर. आदिवासी बांधवांचा थाट्या बाजार उत्साहात साजरा. नवी मुंबई महापालिकेची दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम. 16 टन कचरा उचलण्यात आला. सतत वीज पुरवठा खंडित. बदलापूरकरांना मनस्ताप. महावितरणच्या कारभाराविरोधात बदलापूरकरांचा संताप. सलग 3 ते 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. भिवंडीत उड्डाण पुलावर दुचाकीनं पेट घेतला. अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण गाडी जळून खाक. दुचाकी गरम झाल्यानं पेट घेतल्याची शक्यता. अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. हवामान विभागाचा इशारा. 2 दिवस वादळ सदृश्य वातावरण असल्यानं मच्छीमार व्यवसाय ठप्प. इमारतीच्या ड्रेनेजचं पाणी उघड्यावर येत असल्यानं ग्रामसेवकासह उपसरपंच यांनी इमारतीतील काही कुटुंबांना घरातच कोंडलं. डहाणू कासा ग्रामपंचायत हद्दीतील धक्कादायक प्रकार. कृत्य करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस वाढ. रब्बी हंगाम अगदी दारात उभा असतानाही पाणी अडवण्यास विलंब. प्रशासनाचा निष्काळजीपणा. आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग. 11 जणांचा मृत्यू. साताऱ्यातील भिलार मेढा रस्त्यावर पुन्हा बिबट्यांची दहशत. 2 बछड्यांचा व्हिडिओ व्हायरल. पनवेलच्या पळसपेमधील टायरच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीमुळे दुकानाचं मात्र मोठं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. परभणीमधील ताडकळसात शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग. आगीत 2 एकर ऊस जळून खाक. आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर टोमॅटोचे भाव कोसळल्यानं शेतकरी आक्रमक.
अचानक भाव कोसळल्यानं संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको. आंदोलनामुळे 3 तासांपासून वाहतूक देखील ठप्प. वाहनांच्या लांबच लांब रांगा. महाराष्ट्रात ऊस आंदोलन पेटलं. मच्छिंद्रगड शेनोली स्टेशन रस्त्यावर ऊसाचे ट्रॅक्टर अडवून रास्ता रोको. ऊसाला पहिली उचल 4,000 रुपये द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करणार. बळीराजा शेतकरी संघटनेच्या गणेश शेवाळेंचा गंभीर इशारा. आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पायी बिऱ्हाड आंदोलन. कामगारांचं खासगीकरण करण्याच्या कारणानं राजभवनाच्या दिशेनं आंदोलन. जालन्यात बंजारा समाजाच्या वतीनं जेलभरो आंदोलन. बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं याकरता आंदोलन. अमरावतीच्या खासगी बाजारात कापसाला 7,500 रुपये प्रति क्विंटल भाव. महालक्ष्मी जिनिंग प्रेसिंगमध्ये रवी राणा यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ. लवकरच शासकीय सीसीआयची कापूस खरेदी सुरू होणार, रवी राणांचा विश्वास. हिंगोलीतील तुपा गावातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही. दिवाळीपूर्वी मदत देण्याचं आश्वासन सरकारनं न पाळल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यवतमाळमध्ये दिवाळीनंतर देखील कापूस वेचणी नाही. पावसामुळे कापूस पिकावरील पात्या गळून पडल्या. उत्पन्न खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत. वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध, तर यंदाच्या रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन होणार. यवतमाळमध्ये फक्त 61,000 शेतकऱ्यांनी केली कापूस विक्रीची नोंद. 3.5 लाख शेतकरी कपास किसान ॲपवर पोहोचलेच नाही. यंदा हरभरा गहू पिकाचं क्षेत्र वाढणार. कृषी विभागाची तयारी. 2.3 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन. महाराष्ट्रावर अवकाळी संकट. पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांची चिंता वाढणार. राज्यातील 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट. तर अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरी. सकाळपासून वाढलेल्या तापमानानंतर पाऊस बरसला. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. तामिळनाडूत मुसळधार पाऊस. मदुराई भागात मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात पाणी साचलं. परतीच्या पावसाचा भात शेतीला फटका. रायगड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल. तयार भात पीक शेतातील पाण्यात आडवं. भाताच्या दाण्यांना कोंब फुटण्याची भीती. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. राज्यात 265 तालुक्यात 100% अधिक पाऊस. राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यात 100% अधिक पाऊस पडल्याची कृषी विभागाकडे नोंद. जालन्यात प्रसिद्ध उद्योगपती नरेंद्र मित्तल यांच्या पुतण्यावर गुंडाचा हल्ला. यश मित्तलवर 7 ते 8 जणांकडून जीवघेणा हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं ठोकल्या बेड्या. दोडामार्गातील कोनाळमध्ये काल सापडलेली रक्ताने माखलेली संशयास्पद कार आंध्र प्रदेशमधील असल्याचे समोर. कार चालकाची माहिती अद्याप स्पष्ट. कणकवलीत सापडलेला अज्ञात मृतदेहाचा या कारशी संबंध आहे का, तपास सुरू. दरोड्याच्या तयारीत असलेले चोरटे जेरबंद. संगमनेरमध्ये पेट्रोलिंग करत असणाऱ्या पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या. सांगलीत 1 वर्षाच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात यश. शहरातील विविध पोलीस पथकांचं योगदान. यवतमाळ पोफाळी पोलीस ठाण्याजवळ मटका अड्डा सुरू. पोलीस प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. नागरिकांचा संताप. मटका जोमात, पोलीस प्रशासन कोमात असा नागरिकांचा आरोप. यवतमाळ शहर पोलिसांनी चांदोले नगरमधील चोरीचा छडा लावला. 2,94,283 रुपयांचे दागिने पोलिसांकडून जप्त. अहिल्यानगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला. जुन्या वादातून दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण. सोनई पोलीस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल, तर 3 जणांना अटक. नागपूरमध्ये मध्यरात्री किराणा दुकानात घरफोडी. काही तासात 2 आरोपी गजाआड.
आरोपींकडून 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीतील राजाराम बापू पाटील साखर कारखान्यावरील बदललेलं नाव हटवलं. प्रवेशद्वारावरील लावलेली नव्या पाटीची हटवली तर जत पोलिसांकडून पुढील तपास सुरू. टोळक्याचा तरुणावर धारदार शस्त्राने हल्ल्यात तरुणाचा मृत्यू. 8 जण पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये वणीतील घटना. पोलीस मुख्यालयातील सभागृहात नोटा उधळल्याचा प्रकार. पियुष मणियारवर गुन्हा दाखल. सुफी गायनाच्या कार्यक्रमात उधळल्या होत्या नोटा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.